आता आम्ही बसलो आहोत ट्रेनमध्ये आणि आता आम्ही चाललो आहोत विक्रोळीला. माझ्या लक्षातच राहत नाही ब्लॉग करायचं, त्यामुळे चांगले मोमेंट मला कॅप्चर नाही करायला जमत. मला आता आठवण आली. आता आम्ही अंबिवली क्रॉस केलेली आहे आणि आता आम्ही शहाडला पोहोचू जस्ट. आणि तिकडे माझी मावशी आणि माझ्या बहिणी पण आहेत, मग त्या पण येणार आहेत. त्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी जागा पकडून ठेवली आहे. तर जागा पकडायची असेल तर जागा कशी पकडायची आता आम्ही तुम्हाला दाखवतो. पूर्ण खाली आहे हे, पण तरी पण आम्ही जागा पकडली. जसं की तुम्ही हे बघा, मम्मीने पूर्ण जागा एकटीने पूर्ण हे पकडून ठेवले. ती दिदी बसली आहे आणि मी ते बॅग ठेवली. असं आम्ही पूर्ण ती जागा ऑक्युपाय करून बसलो आहे, कारण कोणी तिथं बसलं नाही पाहिजे. आता बघा शहाड आलेला आहे आणि आता माझी मावशी आणि माझ्या बहिणी कशीच चढत आहेत, कारण आम्ही त्यांच्यासाठी जागा पकडून ठेवली आहे. पण ते इथे बसू शकतात का आता आपण हे बघणार आहोत. जास्त गर्दी नाही आहे, पण तरी आपण बघूया की ते कुठे आहेत. तर येस, अरे बापरे, आमची फॅमिली पूर्ण ही बघा आली. इथून सुरुवात आहे. पूर्ण चिल्लर पार्टी ही आहे. सगळे बसायला आले. कुठून बसायला आले काय माहित. सगळे बसायला आले. तर अशा प्रकारे ही ट्रेन पूर्ण भरलेली आहे. ट्रेन भरायची कशी तर आमच्याकडून शिका. डायरेक्ट सगळी जागा भरून गेली. हा एवढी जागा पकडून पण इथे जागेची मारामार आहे. हे बघा, हे असं चालतं इंडियन फॅमिली. हे बघा, ही आहे माझ्या मम्मीची मोठी बहीण जी सगळ्यांना जागा करते. आणि एवढी सगळी जागा पकडून सुद्धा ही बिचारी तिथेच गेली. आता आम्ही आलो आहोत विक्रोळीला. उतरलोय, अर्धा बाजार वगैरे घेतला वगैरे आणि मी आणि दीदी पुढे आलो लस्सी प्यायला. तर आज इथे काळोख आहे, तुम्हाला एवढं दिसणार नाही, पण मी जेव्हा 1-2 वर्षाची होते त्या मी इकडे राहायचे, तर मी तुम्हाला दाखवते थोडंसं. सो हा तो रोड आहे. ती मी जागा तर नाही, आता लहान होते, बट हा तो रोड आहे. आणि या साईडला घर होतं, खूप लहान होते. आणि इकडे ना कबूतरखाना होता या साईडला, जो आता मे बी नाही आहे मला असं वाटतं. आणि त्या कबुतराने मला चोच मारली होती, त्याच्या मला लागलं लहानपणी. हां, 1 मिनिट. आता मम्मीची मी तुम्हाला स्कूल दाखवते. मम्मी जिथे स्कूलमध्ये जायची, ज्या जुनी शाळा मी तुम्हाला दाखवते. काही दिसणार नाही आहे, काळोख आहे, पण तरी दाखवते. तो जी तुम्हाला ही दिसत आहे मागे, हां, ही स्कूल आहे मम्मीची. मम्मी इथे शिकायची. आणि आता तुम्ही बाजूला बघा, हे बाजूला किती सारं सगळं चेंज झालं, सर्व काही चेंज झालंय. इतकं डेव्हलप झालंय ना आता इथे खूप जास्त. सांगितलं. हॅलो, मी आता आली आहे विक्रोळीला माझ्या मामींच्या इथे. माझा मोबाईल खूप जास्त हँग होतोय, मी बोलते तरी ते हळूहळूच चालतोय. पाहुणे बसले आहेत जेवायला आणि इथे तुम्ही बघत आहात पंगत कशी बसलेली आहे. आल्या पहिल्या जेवायलाच बसले सर्व. काही नाही की भाऊबीजे वगैरे काही नाही. मी एकटी बघा, माझ्याकडे स्टार्ट नाहीये, बाकी सगळे बसले. थांब, पडेल ग बाई. आणि हे मी दुसऱ्यांना देते, मला नाही घेते तोपर्यंत. तर हैदराबादी बिर्याणी मम्मीने 2 मिनिटात बनवली. वर्ल्ड रेकॉर्ड करू शकते मम्मी, पण आम्ही हे खूप लपून ठेवलंय. आणि छोडी काय करतेय? व्हेज खाते. तू व्हेज का खातीयस? आणि माझी बहीण व्हेज खातीये. मामा आले आहेत. तुम्ही तर ही आहे हैदराबादी बिर्याणी. दीदीने व्हेज घेतलं, मी बोलत होते काय माहित का तिने व्हेज घेतलं खायला. तिच्या मनामध्ये का आलं की तिने व्हेज घेतलं खायला, मला नाही माहीत. आणि आता मी एक बाईट खायला घेते, मी अजून जेवले नाही, मी सुरुवात करते आता. असतं कुठेही गेल्याच्या नंतर लहान मुलं घाणच करतात. आणि हे आहेत आमच्या मामी, ज्यांनी छान अशी थाळी बनवली आहे. आणि या आहे मामींचा मुलगा. अरे बुरा नाही काढले तुझे, कारण युट्यूबला आहे ना. मी टाकतच नाही व्हिडिओ, फोटो काढ ना, मला
ती व्हिडिओ चालू झाली आहे कारण मी आले आहे बॅक कॅमेरा आणि सॉरी मला कॉपीराइट नको आहे, हे चालू आहे मागे. ये लड़की हर एक महीने में 5 बार आती है. फॅन बंद. हा चल 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 अगं हे बघ ना गं बाई. ताई तू सिक्वेन्स चुकवतीयस बाय द वे. तू आता आली का ओवाळायला? चालेल ना, चालेल. तो यहाँ पे सब चल रहा है फोटो शूट. हे जेवायला बसलेत आता. माझ्या अत्तूची बिल्डिंग थोडीशी जुनी झाली आहे पण काही वर्षांनी ती अशी दिसेल तुम्हाला. तेव्हा मी हा ब्लॉग टाकेल. तेव्हा हा ब्लॉग नाही, तेव्हा मी तुम्हाला दाखवेल. 100 वर्ष झाली असतील या बिल्डिंगला मला असं वाटतं. पण काही वर्षांनी मी तुम्हाला अशी वाली बिल्डिंग दाखवेल. सो चला जाते अत्तू के घर. तर आम्ही आलो आहोत अत्तूच्या घरी. खूप वेळ झाला पण आता मला आठवण आली ब्लॉग बनवायची. तर आता मी तुम्हाला इकडचं एकदम छान व्यक्ती नाही काय बोलतात व्यक्तीच दाखवते. तो खूप छान आहे, एकदम गोरा गोरा. या घरचा मेंबर गोरा गोमटा आहे, तो तुम्हाला दाखवते आणि तुम्हालाही तो आवडेल. हा आहे, याचं नाव आहे दगडू. दगडू दगडू आणि दगडू बघतोय आणि पूछ पण हिलवतोय फुल. दगडू 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 दगडू. तो मला भाव नाही देते, जाऊ दे आपण त्याला इग्नोर मारूया. सो हॅलो गाईज, आता आम्ही ॲक्च्युली मी रात्री थोडाही ब्लॉग बनवला नाही कारण की माझी तब्येत ठीक नव्हती आणि मी तशीच झोपून गेले. रात्री खूप वेळ होता की मी व्हिडिओ करू शकले असते कारण बाहेर खूप सारे फटाके लोक फोडत होते. नंतर हे बाहेर गेले आणि आईस्क्रीम वगैरे खाली. मला थोडा पण वेळ नाही म्हणजे मी आजारी झाले त्यामुळे मला व्हिडिओ नाही बनवता आली. तर मी आता तुम्हाला दाखवते सध्या घरामध्ये काय चाललं आहे. आता आम्ही मामींकडेच आहोत, विक्रोळीलाच आहोत आम्ही. इथे दिदूचं चाललं आहे व्हिडिओ कॉल करणं बबलीला कारण बबलीची तब्येत ठीक नाही आहे. बबलीची तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे बबलीची तब्येत ठीक नाही. तर आज बबलीची तब्येत ठीक असते तर आज आम्ही बाहेर गेलो असतो कारण आमच्या दोघींना जरा शॉपिंग करायची अजून. हो म्हणून 4000 रुपये त्यांनी उडवले आणि मी जे घातलंय ते बिलकुल असं नाही की आपण हॉटेलला जाऊ पण आता माझ्याकडे ऑप्शन नाही. दाखव ना पूर्ण. ऑप्शन नाही, मी काही घालूच नाही शकत. काय करू ठीक आहे. सो आज माझ्या मम्मीने आफ्टर 35 इयर्सने जीन्स घातली आहे. तर बघू शकता ही माझी मम्मी. ही आहे माझी मम्मी जिला जी वाटते आता बहीण आमची. तेवढ्यापासून आम्ही साड्या घालतो आणि हिला देतो. मी मॅक्सी घालते. तर मम्मीने आज जीन्स घातली आहे. तिने 10वीला घातली होती ती बोलते जीन्स. त्याच्यानंतर तिने आज घातली आहे. खूप छान दिसते ती, म्हणजे क्यूट दिसत आहे. तिच्या सूट पण होती. तुला कसं वाटतंय इतक्या वर्षाने जीन्स घालतीयस? छान वाटतंय. मग जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा का नाही घालत? आता म्हटलं फरक पडतो. कोणतरी जोडीला पाहिजे ना. आता मामी घातली म्हणून म्हटलं चला घालूया. आता मी तुम्हाला थोड्या वेळाने मामींचं आउटफिट दाखवते. आणि इथे दीदीचं चालू आहे. काय नाही करू शकत याच्यामध्ये, त्यात काय नाही करू शकत. जाऊ दे दीदी. आओ दुल्हन इनसे मिलो जी, ये है आपकी बड़ी आत्या जी. तर ही आहे अक्का जी. आता हॉटेलला चालली आहे.
मम्मी कशी दिसते जीन्स मध्ये बघितलं? भारी दिसते. ही आहे माझ्या बहिणीची मोठी मुलगी जिचं नाव आहे प्रांजल. तुम्ही तोंडाने बोला ना, मला नाव आठवत नाही. प्रांजल. सध्या सगळेच रेडी होत आहे, सर्वच रेडी होत आहेत. ही मोठी दीदी आहे घरामधली सर्वी, पण छोटी दिसते ती. आणि ही ती छोटी दीदी आहे, तिचे हे 3 कार्टून है, एक वो छोटा बेटा है 2 और ये थर्ड वन. और ये जो दीदी है इसके 2 लड़के हैं, ये 1 और ये 2. आणि मी काल हिला बोलले व्हिडिओ बनवायची आहे, पण हिंच्या गोष्टीवर मला व्हिडिओ बनवता आली नाही. किती खोटं बोलतेस? तो आला. किती खोटं बोलतेस? मी तर तयार होती. काय नाही, बाहेर गेली त्यामुळे व्हिडिओ बनवायची राहिली नाही. काल सर्वांनी छान साडी वगैरे घातली होती, आज सगळे वेगळ्याच आउटफिट मध्ये आहे. तर ते तर काय करू शकतो. आणि या मुलीला व्हिडिओ बनवायची आहे आणि मला गाणी नाही माहिती ते कोणतं गाणं आहे. मी पहिल्यांदा गाणं ऐकलंय आणि त्याच्यावर व्हिडिओ बनवायची आहे. ते आम्ही रेडी होऊन बसलो आणि माझ्या मम्मीचा अजून मेकअप चालू आहे. तुम्ही बघू शकता ती अजून मेकअपच करते. लिपस्टिक ते बघा, हे बघा मेकअप अजून चाललेला आहे. इथे सगळे बसले आहेत, सर्वांचं झालं, पण माझ्या मम्मीचा मेकअप काय संपतच नाही. आणि हिला फोटो काढायचेत आणि हिला फोटो काढायचेत. कुठे गेली? त्यांना फोटो काढायचे. आउटफिट चेक. मामी थांबा, आउटफिट चेक. ए या सर्वे या, ताई ये ना व्हिडिओ मध्ये ये. आणि तिकडे मेकअप चाललाय इकडे, तर यांना इग्नोर मारून यांना बघा. झालं. सो खूप मेकअप चालू आहे, मी काय नाही करू शकत. मी तर बिचारी आहे बघा, तोंड धुवून निघालोय. पण इथे मेकअप लिपस्टिक असून आम्ही ग्लॉस लावतोय. तो पण त्याच्यात कलर बिलर काय मिक्स नाही आहे. तुम्हाला ट्रान्सपरंट आठवलं खरे हो. पोज पे पोज निकल रहे आज. अशी घरामध्ये धावपळ चालू आहे सध्या. अशी काय चाललंय तुम्ही बघा. आम्ही बिचारे बसले बाहेर आणि ती फोटोवर फोटोशूट चाललंय. हे बघा पोज बघा तुम्ही, पोज एक निघत आहेत. अरे सावधान मिश्रा. ह्यांचं काय चाललंय मला काही कळत नाहीये, पण ठीक आहे. टांगेवाले काय चाललंय? क्या पोज लेके आ रहे? हे बघा, हे पोज बघा, पोज बघा. कोंबडी पळाली स्टेप. मी आलो आहोत इथे शालीमार मध्ये, शालीमार रेस्टॉरंट मध्ये. आणि इथे सर्व भेटले आहेत आणि आता आम्ही आतमध्ये जाणार आहोत. यांचं काय चाललंय काय माहित. आणि इथे पार्किंग चालू आहे. बोल फक्त एवढंच येतं मला. सो आता जेवण येत आहे. ओके, काय मला नाव पण नाही माहिती याचं. बट घेऊन आलेत आणि भूक पण लागली खूप जास्त. खूप वेट आम्ही करत आहोत कधीपासून बसून इथे. सर्वांनाच ऑलमोस्ट भूक लागली. स्वतः लवकर प्लेटिंग करा. दिस इज मटन.
तर इथे सर्वजण आता त्याला काय बोलतात ग छोटी मसाला पापड, हां मसाला पापड खात आहेत आणि ऑर्डर अजून दिलेली आहे. तुझं काय चाललंय? क्या गेम खेल रहे हो? अलग ही गेम चल रहा है यहाँ पे. त्यामध्ये ग्रेव्ही आहे आणि आम्ही रोटी घेतली आहे. तर मी ग्रेव्ही ट्राय करून दाखवते. छान आहे. बिचारी एकटीच जेवायची थांबली कारण तिचा हा मुलगा तिला जेवू देत नाही. एकटीच बिचारी थांबली जेवायची. पूर्ण प्लेट अशी बसली. पूर्ण प्लेटमध्ये तसंच जेवण होतं. आताशी ती जेवायला घेतलंय. हॉटेलमध्ये आलो होतो मी तुम्हाला दाखवणार होते पण आता जास्त वेळ नाही आहे. आता हे आम्ही सगळं अस्तव्यस्त करून ठेवलंय. तुम्ही बघू शकता पूर्ण 4-5 टेबल मिळून आम्ही हे केलं होतं सर्व आणि कॅरेमल आहे. सो असा होता हा दिवस जो खूप लगेच संपला. मला जास्त काही शूट करता नाही आलं आणि कॅरेमल घेतलं या लोकांनी खायला. तुम लो. मग आम्ही चालले आहेत. सो आता सर्व बाय बाय करून सी ऑफ घेत आहे आणि आता आम्ही पण घरी चाललोय. आम्ही आलो आहोत विक्रोळी स्टेशनला आणि आता मी जाणार आहोत घरी. आणि हा ब्लॉग खूप सिम्पल आहे. तुम्हाला जास्त याच्यामध्ये काही मसाला भेटणार नाही आहे पण जेवढेही आम्ही केली व्हिडिओ फोटोच काढतोय असेच व्हिडिओ आमची आहे. फक्त फोटो काढतोय समोर आणतो बोलतो काय बोलायचं काय माहित नाही. चला हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. 29 and I find myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set the rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening?